नमस्कार. आपल्याला खरं तर कोणी असं डायरेक्ट विचारलं तर आपण कधीच आपला दुर्गुण जो आहे तो कबूल करत नाही. असं आपल्याला कोणी डायरेक्ट असं जर विचारलं समजा की तुम्ही अ, तुम्ही खूप अहंकारी आहात का, अहंकार आहे का तुमच्यामध्ये, तर ॲक्च्युली कोणीच कबूल करणार नाही. पण मग थोडं वेगळ्या पद्धतीने जर विचारलं की बा तुम्हाला राग येतो का, तुम्हाला संताप येतो का, थोडासा क्रोध येतो का तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टींवर, असं जर विचारलं तर त्याचं उत्तर मात्र येतं हो. कारण काय की ही विचारण्याची पद्धत थोडी बरोबर आहे. मग आता याचाच अर्थ काय आहे की या सगळ्या गोष्टी काय येतात, सगळ्या गोष्टी याच्यासाठीच येतात की बा आपल्यामध्ये थोडा अहंकार आहे. ॲक्च्युली मला स्वतःला नेहमी असं वाटत राहतं की कुठलीही गोष्ट जोपर्यंत नुसतं असं म्हणण्याला अर्थ नाही राहत ना, की बा जसं आता आपल्या स्पिरिच्युअल टर्म्समध्ये नेहमी म्हणतात की षड्रिपूंना दूर करा वगैरे, पण इज इट दॅट सिम्पल? मला तर वाटत नाही की बा कोणाला 99% लोकांना हे शक्य होतं म्हणून. कारण मानव धर्म म्हणजे जर तुम्ही शरीर धर्म स्वीकारला आहे तर काही ना काही गोष्टी तुम्हाला त्रास देणारच आहेत. काही ना काही काय मॅक्झिमम गोष्टी त्रास देतात. सेकंडली, तुम्हाला विचारांनी कितीही समृद्ध असले ना तुम्ही, तरी तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला जेव्हा समजत नव्हतं तेव्हा घडलेल्या गोष्टी राहतात, तर त्या खूप अशा पक्क्या होऊन जातात आपल्या मनामध्ये. जसं आता सिम्पल, जसं मी अहंकाराचं म्हटलं तसं आपण तुम्ही डायरेक्ट कोणाला विचारावं की तुम्ही असं कोणावर जळता का हो, किंवा कोणाचं तुम्ही मत्सर करता का खूप, असं विचारलं तर अर्थातच उत्तर काय येणार आहे? नाही, नाही बा मी असं तर शक्यच नाही, मी असं कधीच नाही करत. पण मग थोडंसं आपण याला ट्विस्ट केला या क्वेश्चनला, या प्रश्नाला, तर कोणी काय म्हणेल, जर तुम्ही थोडा ट्विस्ट करून प्रश्न विचारा की एखाद्याचं उत्कर्ष पाहून, एखाद्याचं यश पाहून तुम्हाला त्रास होतो का, किंवा एखाद्या व्यक्तीचा सन्मान झाला असं पाहून तुमच्या मनात कधीतरी येतं का की बा तुमचाही व्हायला पाहिजे सन्मान, आणि किंवा एखाद्या व्यक्तीकडे अमुक एक गोष्ट आहे चांगली, एखादं खूप छान घर आहे, त्याचं खूप छान गाडी आहे, एखाद्याने काही नवीन चांगली गाडी घेतली, मर्सिडीज वगैरे सारखी गाडी घेतली, तर तुम्हाला त्रास होतो का त्याचा? तर मग आता या ठिकाणी काय होईल माहिती आहे का, की थोडं उत्तर तुम्हाला हो द्यावं लागेल. मग आता म्हणजे असं की बा मर्सिडीज कोणाकडे घेतली, कोणाचा सन्मान झाला, तर तुम्हाला अस्वस्थ होतं का, असं जर आपण प्रश्न विचारला तर जे प्रामाणिक लोक आहेत ते उत्तर देतील की यस, थोडा त्रास होतो. मग आता याचाच अर्थ काय होतो मित्रांनो? याचाच दुसऱ्या अँगलने अर्थ हा होतो की यस, आपल्याला आहे अहंकार कुठे ना कुठे टच होतो. कारण काय की थोडं एक्सप्लेन आपण करू आज, म्हणजे किंवा अहंकार ही जी गोष्ट आहे ही कशातनं निर्माण होते आहे, किंवा कशी निर्माण होते आहे, काय त्याच्या बेस काय आहे, तर किंवा अजून इतरांचं समजा ऐश्वर्य आहे, तर ते पाहून आपल्याला असं वाटतं की नाही, जसं आता मी तुम्हाला म्हटलं की घरदार, एखाद्याची नोकरी खूप छान असते, एखाद्याचा चांगले पोस्ट असतो, पगार खूप चांगला असतो, तर आपल्याला नेहमी असं वाटत राहतं की अरे यार ठीक आहे, ओके. किंवा समोरचा आपल्याला चारदा येऊन सांगत राहतो मी अमकी एक परीक्षा पास झालो, माझा मुलगा IIT करतो आहे, किंवा जे काही करतो, तर त्याचा आपल्याला निश्चित तसा त्रास होतोच. डायरेक्ट आपल्याला विचारलं तर नाही सांगणार आपण, पण हळूहळू काय होतं की एखाद्या त्या व्यक्तीकडे जी गोष्ट आहे ती आपल्याकडे नसेल आणि ती व्यक्ती वारंवार आपल्या समोर येत असेल की नाही, तर आपल्याला निश्चित त्याचा मग हळूहळू राग यायला लागतो. त्या व्यक्तीला आपण अवॉइड करायला लागतो. त्या व्यक्तीविषयी थोडीशी असूया सुद्धा निर्माण व्हायला लागतं की ती एक दोनदा रोडवर जर आपल्याला मर्सिडीजमध्ये दिसली तर मग अजूनच आपल्याला थोडा त्रास व्हायला लागतो. बरोबर आहे की नाही? मग याचाच अर्थ काय होतो आहे की आपण थोडा स्वतःचा विचार जास्त करतो आहे. कारण काय की मग आपल्याला लोकांचा त्रास जेव्हा होतो की नाही तेव्हा अहंकार असतोच आपल्या मनामध्ये. बरं, पण मग आता हे असं का होतं? आता असा विचार केला की आपल्यामध्ये जशा, मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा की जशा आपल्यामध्ये क्रोध आहे, ईर्ष्या आहे, मत्सर आहे, राग येणे आहे, द्वेष, असूया, या ज्या भावना आहेत की नाही, या तर आहेतच. परंतु ॲट द सेम टाइम हे सुद्धा लक्षात घ्या की आपल्यामध्ये अगदी तशाच, जशा या वरच्या भावना मी तुम्हाला सांगतो, अगदी तशाच नैसर्गिक स्वरूपामध्ये आपल्याला भावना आहेत. दया आहे, क्षमा आहे, आपल्याला करुणा वाटतं लोकांच्या, प्रेम इतरांविषयी वाटतं, आपल्याला आनंद होता, आपल्याला
तर या सगळ्या भावना सुद्धा इक्वली तशाच प्रमाणात त्याच प्रपोर्शनमध्ये आपल्याकडे आहे. फक्त आता आपण जसजसं मोठं होतो की नाही तसतसं क्रोध, मत्सर, ईर्ष्या या ज्या भावना आहेत की नाही या मोठ्या मोठ्या होतात. याचं कारण असं आहे की हळूहळू आपण काय करतो की जसजसं आपल्याला समजायला लागतं की नाही तसतसं मी, माझा, मीच काय जे आहे ते आहे सगळं, किंवा माझंच काय ते चांगलं, माझंच काय ते योग्य, आणि लोकांचं काय ते चूक, किंवा लोक काय बरोबर नाही, या पद्धतीच्या ज्या भावना आहेत ना त्या आपल्या मनामध्ये जास्त रुंजी घालायला लागतात. मग त्याला आपण खतपाणी टाकतो. मग त्या खतपाणी टाकल्यानंतर काय होतं की त्या मनामध्ये जरा आपल्या स्ट्रॉंग होतं. आता मग काय करायचं, तर खरं तर अहंकाराला खतपाणी घालणाऱ्या अशा अनेक भावना असतात, मी आणि माझंवाल्या, की ज्या दुर्दैवाने आपण स्वतःमध्ये डेव्हलप करतो. म्हणजे कसं की माझं शरीर, यस, आता ॲक्च्युली आपण बघितलं आहे की देर आर सो मेनी गॅलेक्सीज आहे आपल्याकडे. त्या गॅलेक्सीजमधली एक गॅलेक्सी कुठेतरी आपली आहे. त्याच्यामध्ये खरं म्हणजे इतके शेकड्याने सूर्य आहेत. एक सूर्य आपल्या गॅलेक्सीमध्ये आहे. इतके ग्रह आहेत. त्यावरचा एक छटाकभर आपला पृथ्वी ग्रह. मग त्याच्यामध्ये इतके काय म्हणतात त्याला शेकड्याने देश. त्या देशांमध्ये कुठेतरी एक भारत. त्या भारतामध्ये एक बारकंसं आपलं गाव कुठेतरी. त्या गावामध्ये एवढंसं आपलं अस्तित्व. आता एवढं जर आपण सब्लिमेशन केलं, त्याचं मोठं उदात्तीकरण केलं, तर मला सांगा आपल्या शरीराला काय, कवडीचंही काय महत्त्व आहे. म्हणजे अनलेस अँड अंटिल वी मेक मोस्ट आउट ऑफ इट, आपण त्यातनं काहीतरी बेस्ट करून दाखवायचा प्रयत्न केला तरच ओके आहे. वरना अदरवाईज सामान्य किड्यामाकोड्याचं आयुष्य जगणारे अरबो लोक आहे. करोडो नाही म्हणत आहे मी, ठीक आहे, म्हणजे मिलियन्समध्ये नाही म्हणत आहे मी, बिलियन्समध्ये लोक आहेत की जे एकदम ऑर्डिनरी लाईफ किड्या मुंग्याचं लीड करतात. पण ते त्यांना स्वतःचं शरीर म्हणजे स्वतःबद्दल इतकं जास्त अट्रॅक्शन आहे किंवा स्वतःचं इतकं जास्त महत्त्व आहे की ज्याची काही लिमिटच नाही आहे. आता जसं मग माझ्या भावना, माझे विचार, माझ्याच इच्छा, या सगळं मी आणि माझं हा जो प्रकार आहे, माझ्या अपेक्षा, यस, आपल्याला नेहमी बोलणं असतं की नाही, छान नाही बा मला हे असं पटतं बा. आता विचार करा, हे एवढंसं छटाकभर शरीर आणि त्याचं मला हे पटतं, मला हेच योग्य वाटतं, या माझ्या गरजा आहेत, माझाच सन्मान व्हायला पाहिजे, मलाच काही कुठे चान्स मिळायचा असेल तर तो मिळावा, इतर कोणाला मिळू नये, किंवा मीच काय तो मोठा, माझंच घर ठीक. आपलं तुमचं समजा ॲव्हरेज घर असेल व्यवस्थित तर काय विचारू नका. आपल्या स्वतःच्या घराविषयी, स्वतःच्या नोकरीविषयी, स्वतःच्या पगाराविषयी इतकं प्रचंड बडबड करणारे लोक आहेत की ज्याची काही लिमिट नाही आहे, की ते अखंड त्याच्यावर बोलू शकतात. आपलीच काय ती एक पोस्ट आहे असं त्यांना वाटतं. काय 4-2 प्रमोशन घेतलेले राहतात किंवा कुठे काही बिझनेस थोडा बहुत चालू राहतो. अहो मला सांगत आपल्यापेक्षा अक्षरशः काहीतरी ट्रेमेंडस कमावणारे लोक सगळीकडे आहेत. मग आता आपण का लक्षात घेत नाही या गोष्टी हेही काही कळत नाही. पण आता त्याला स्वतःच इतकं कौतुक आणि मीच काय तो पुन्हा सेकंडली अजून पुन्हा तो एक त्याला एक वेगळा अँगल येतो की माझी मुलं, बापरे माझीच मुलं काय ती चांगली. मला आठवतं ना की कोणाला तुम्ही मध्यंतरी एका व्यक्तीला फोन केला नुसतं काही साध्या कामासाठी कुठलं तरी, जे माझे मुलं अशी आहेत, वास्तविक पाहता काही बिचारे साधारण ॲव्हरेज शिकलेली मुलं अमुक एका ठिकाणी काम करतात आहे, हे असं आहे ते तसं आहे, इतकं त्या व्यक्तीला सांगावंसं वाटत होतं की असं वाटलं की काय करावं आता, आपण फोन कशासाठी केला आणि या व्यक्तीला बोलण्यात काय इंटरेस्ट आहे सगळा. म्हणजे कोणीही असू द्या, प्रत्येकाला स्वतःविषयी खूपच जास्त बोलण्यात इंटरेस्ट झालेला आहे. आता मग माझा पगार काय, माझी पोस्ट काय, आपलं समजा डेफिनेशन म्हणण्यापेक्षा आपलं डेसिग्नेशन राहतात असं म्हणजे एखादा शिक्षक जरी असेल, एखादं शिक्षक असेल, कोणी ऑफिसमध्ये काम करणारे लोक असतील, कोणी इंजिनियर असेल, तर कोणी डॉक्टर असतील आपले, तर प्रत्येक जण आपलं स्वतःच कसं बरोबर आहे आणि मीच काय तो बेस्ट. आता शिक्षकांच्या बाबतीत ते त्यांच्याशी तुम्ही बोला तर त्यांचं असं म्हणणं आहे की बस माझ्यापेक्षा चांगला शिक्षक तर कोणी नाहीच आहे या जगात, बस जे काही आहे ते बेस्ट मीच आहे. असं कितीतरी शिक्षक सापडतात आपल्याला. इंजिनियर्सचं काय विचारू नका, आनंद आहे सगळा.
खूप चांगले लोक आहेत. आता ऑफकोर्स जे मित्रांनो चांगले असतात की नाही, ते स्वतःविषयी काही बोलतच नाही, कारण ते चांगलेच असतात. ते ब्रिलियंट आहे, खूप समजूतदार असतात, सगळ्या गोष्टी समजतात त्यांना, ते सगळ्यांना आवडतात. असेही लोक आहेत बरं, पण ते अगदीच बोटावर मोजण्यासारखे. मग आता असे लोक वेगळे आणि 99% वाले. आपण सध्या 99% वाल्यांविषयीच बोलू. 1% वाल्यांविषयी तर बोलायची गरजच नसते की नाही. गरज ते 99% वाल्यांविषयीच बोलायची आहे. आणि हो, हे सगळे जे लोक आहेत ना, या सगळ्या 99%चं एक म्हणणं आहे की बाकी सगळे जे लोक आहेत हे सगळे माझ्यापेक्षा बुद्धीनी खराब, अदरवाईज विचारांनी कमी योग्यतेचे, दुय्यमच त्यांचे विचार काय ते बरोबर नाही आणि माझेच विचार काय ते बरोबर. बघा, मी माझं. जर त्यांना असं कोणी आपण सांगायचाही प्रयत्न केला की ती अमुक एक व्यक्ती जी आहे की नाही ती खूपच छान आहे, तर त्यांना लगे हर्ट होतं, त्रास होतो त्यांना. कारण काय की ते म्हणतात नाही ते ठीक आहे, पण ते त्याच्यामध्ये तो प्रॉब्लेम्स आहेत ना, पण असं सगळं ओके नाही आहे ना. तर ही व्यक्ती असं सांगते आहे की जसं की ही व्यक्ती स्वतः 100% ओके आहे, हिला काही कुठेच प्रॉब्लेम आलेला नाही आहे. मग आता थोडक्यात जर विचार केला तर हा असा मी माझं करून जो अहंकार झालेला आहे निर्माण की नाही, तर तो कसा काय पक्का होतो आहे. तर आपली विचार करण्याची पद्धत अशी असते ना की आपण नेहमी या माझी भोवतीच फिरत राहतो. ती दुसरीचा विचार करण्याची आपल्याला गरजच वाटत नाही. आणि आपण जितका स्वतःचा विचार करू, म्हणजे ज्याला आपण म्हणतो की सेल्फ सेंट्रिक काम राहतं आपलं, स्वतःलाच मध्ये ठेवतो किंवा आपल्या फॅमिलीला मध्ये ठेवतो किंवा आपल्या नोकरीला मध्ये ठेवतो. इन शॉर्ट आपल्याशी संबंधित सगळ्या गोष्टींना आपण मध्ये ठेवतो आणि त्यांच्या भोवतीच आपले विचार एक चालू राहतं. मग त्यामुळे होतं काय की ते कंटिन्युअस विचार केल्याने काय होणार आहे, ज्या गोष्टींना साहेब तुम्ही वेळ द्याल की नाही त्याच गोष्टी मोठ्या होतात तुमच्या मनात. मग आता तुम्ही मीला माझ्यालाच वेळ देऊन राहिलाय, तर त्यामुळे तुमचा मीच खूप मोठा होऊन राहिलेला आहे. तो एकदम असा स्ट्रॉंग होऊन राहिलेला आहे, ताकदवान होऊन राहिलेला आहे, मोठा होऊन राहिलेला आहे. मग जेवढा तुमचा मी मोठा तेवढाच तुम्हाला मत्सर मोठा, तुमचा अहंकार मोठा झालेला आहे, तुम्हाला असूया मोठी होते. म्हणजे इतका त्रास होतो तुम्हाला मग लोकांचा. नॉर्मल साधे जे लोक आहेत त्यांना माहीत राहतं बिचारांना, त्यांना खूप आनंद होतो समोरच्यानी चांगली नोकरी मिळवली, एखाद्या तर त्याला छान आनंद होतो, समोरच्याचा पगार पाहून छान वाटतं, एखाद्याने गाडी घेतली त्याचा आनंद होत राहतो, कारण याच्या पोटात काही दुखत नाही, याला छान वाटतं. इतरांच्या मुलांची तारीफ करत राहतो हा की तुम्ही किती छान केलं. आता इथे असं आहे की तुमचा मुलगा US मध्ये आहे, तर दुसऱ्याच्या पोटात दुखतं, पण तुमच्याही पोटात कधीतरी दुखलेलं राहतं दुसऱ्यांची मुलं US मध्ये असतात ते पाहून, किंवा त्यांनी अजून तिथे MS केला, तिथे अजून काही तिसरं काम केलेलं आहे, PhD केलेली आहे. तर चांगल्या गोष्टी आहेत ना या, लेट अस ॲप्रिशिएट. पण आपला प्रॉब्लेम हा आहे की आपण मी आणि माझालाच खतपाणी घालतोय, तर त्यामुळे काय इतरांकडे पाहून त्रास होणारच आहे आपल्याला. आणि शेवटी मग काय होतं की मी आणि माझा जो आहे हा तुमच्या एक अस्तित्वाचा भाग होऊन जातोय. आणि मग काय होतं की मी, माझा आणि माझा अहंकार यात काही वेगळं राहत नाही. बस मी आणि माझा म्हणजे माझा अहंकार, दॅट्स ऑल. केवळ तेच आपल्याला आवडायला लागतं. मित्रांनो, जसं आपण एका मागच्या याच्यात पाहिलं होतं की भीती सुद्धा आवश्यक आहे, राग सुद्धा आवश्यक आहे, म्हणजे योग्यता प्रमाणात सगळ्या गोष्टी आवश्यक आहे. तसंच योग्यता प्रमाणात स्वतःविषयी विचार करणं हे आवश्यकच आहे. कारण काय बघा की तुम्हाला असं वाटतं का की स्वतःच्या अस्तित्वाला जी व्यक्ती महत्त्व देणार नाही, तर मग त्याला काय अर्थ आहे की मग कोणी यावं आपल्याला टपली मारून जायची, कोणी यावं आपला अपमान करून जायचं, कोणी काही म्हणून जायचं आणि कसंही नावं ठेवून जायची आपल्याला, याला काही मिनिंग आहे का? नाही, हे अर्थातच योग्य नाही. सन्मानाने जगायचा अधिकार प्रत्येकाला आहे, परंतु सार्थ अभिमान हवा स्वतःविषयी. इतर काही जास्त अभिमान फक्त हा अभिमान जेव्हा नको तेव्हा वाढतो, तेव्हा अभिमानाचं रूपांतर स्वार्थामध्ये होतं. जसं राग हा द्वेषामध्ये कन्व्हर्ट होतो. आपण बोलताना सांगितलं होतं की रागाचं रूपांतर द्वेषामध्ये नको व्हायला, त्वेषामध्ये व्हायला पाहिजे. कारण त्वेषामध्ये मग आपले मोठे मोठे काम आपण करून जातो आणि कोणी आपला अपमान करायला नको, ही स्वाभिमान आहे. एक लक्षात ठेवा, कोणी येऊन आपला अपमान करायला नको ही स्वाभिमानाची गोष्ट आहे, परंतु येऊन प्रत्येकाने आपला सन्मानच करायला पाहिजे ही मात्र अहंकाराची गोष्ट आहे. असं एकदम करेक्ट तुम्हाला म्हणजे जे आहे योग्य तेच तुम्हाला सांगतो. यस, तुमचा अपमान कोणीच नको करायला, परंतु उठसूट येणारे जाणाऱ्याने तुम्हाला सगळं छानच म्हणावं असं चालणार आहे का मित्रांनो? नो, नॉट ॲट ऑल, बिलकुलच नाही. आता नुसतंच हे जे मी माझं करून जे आपलं वाढवलेला अहंकार आहे ना, तर त्याचे काही दुष्परिणाम किती होतात.
अगदी साधा विचार केला, आणि खरं तर का आपण याचा विचार करत नाही हाही एक आहे की नाही मुद्दा, की अहंकार जो आहे ना एकदम बुद्धीला प्रभावित करतो, एकदम डायरेक्ट इफेक्ट आहे आपल्या ब्रेनवर त्याचा, आणि तो तुम्हाला तर्कशुद्ध विचार करू देत नाही. म्हणजे लॉजिकल थिंकिंग ज्याला आपण म्हणतो, लॉजिकल थिंकिंग करू देत नाही. म्हणजे अमक्याचा मुलगा जरी US ला गेलेला आहे तर तो डिझर्विंग आहे, आणि तुमचा मुलगा नाही गेलेला आहे तर ठीक आहे ना, ओके, तो चांगला आहे, बाकीच्या परीक्षा आहेत सगळ्या पास झालेला आहे तो, मग आता तो परीक्षा पास होऊन चाललेला आहे पुढे, तर मग जाऊ द्या ना साहेब, इट्स गुड, हुशार आहे तो, त्याने अभ्यास केलेला आहे. आपला मुलगा थोडा कमी आहे, पण याचा अर्थ हा नाही की तो तिकडे अमेरिकेला गेल्याने काही खूप त्याला 2 शिंगा आहे, तो काही तोच छान करिअर करणार आहे. तुमचा मुलगा इथे भारतात राहून तेवढंच छान, तेवढंच मोठं करिअर करू शकतो, हे समजून घ्या ना. परंतु प्रॉब्लेम हा आहे की आपण हे असं लॉजिकल विचार नाही करत. आपल्याला त्रास होतो, कारण ज्याला अहंकार आहे ना, मी, माझा मुलगा, आणि समोरच्याचा तुम्हाला त्रास होतो आहे ना, त्याने म्हटलं की माझा मुलगा US ला आहे, तर तुम्हाला सगळ्यात पहिले त्रास व्हायला सुरुवात होईल. लॉजिकल विचार तुम्हाला तुमची बुद्धी करूच देत नाही. अरे हो, तुमचा मुलगा इथेही छान करेल ना, पण नाही करू देत तुम्हाला. कारण काय की अहंकार आहे, अहंकाराचा प्रॉब्लेम आहे सगळ्यात महत्वाचा. लॉजिकल विचार करू देत नाही. दुसरी गोष्ट क्रोध आहे, मत्सर आहे, तुम्हाला इतरांविषयी असूया वाटते, ईर्ष्या आहे, द्वेष आहे, हे सगळे विकार निर्माण व्हायला केवळ आणि केवळ अहंकार कारणीभूत आहे. बघा तुम्ही किती डेंजरस गोष्ट आहे. मी आणि माझा विचार करणाऱ्या लोकांना माझी नम्र विनंती आहे की हे लक्षात घ्या की या सगळ्या गोष्टींचं रूपांतर किंवा या सगळ्या गोष्टींच्या मुळाशी केवळ अहंकार आहे. सारासार विचार करण्याची पूर्ण सिस्टमच आपली खतम होऊन जाते. आपण नाहीच विचार करत सारासार, मग आता कसं करायचं? नाहीच करू शकत आहे, बिलकुल नाही करू देत आहे तुला, आणि तुम्ही एक साधे नॉर्मल व्यक्ती म्हणून आपलं जीवन लीड करू शकत नाही, की जे शांतपणे, मग यातनं तुमच्यामध्ये क्रिएटिव्हिटी तुमची चालली जात आहे. तुम्ही स्वतः जर विचार केला तर सतत इतरांचे मुलं काही चांगले करतात आहे, इतरांच्या नोकऱ्या चांगल्या आहे, इतरांचे बिझनेस चांगले आहे, इतरांपाशी चांगल्या कार आहेत, तर कार आहेत म्हणजे काय आहोत, एक तर साहेब त्यांची घ्यायची कॅपॅसिटी आहे. नंबर 2, ते बिझनेस करत असतील किंवा ते नोकरी करत असतील तर त्यांना त्यांच्या कंपनीकडनं कार चांगली मिळत असेल, त्यांच्यामध्ये त्यांची फायनान्शियल कॅपॅसिटी स्वतःची चांगली आहे, त्यामुळे ते कार घेऊ शकत असतील. आणि सेकंडली त्यांच्या प्रोफेशनची रिक्वायरमेंट असेल, त्यांच्या पोस्टची रिक्वायरमेंट आहे, आणि त्यांना सगळ्या फायनान्शियल गोष्टी अवेलेबल आहे म्हणून त्यांनी घेतलेली आहे. समजा तुम्ही एक साधारण नोकरी करता आहे तर तुम्हाला कारची गरज ती काय? समजा असेल तर एक कार जरूर घ्या तुम्ही, तुम्हाला जी आवश्यकता आहे ती, पण तुम्ही काही प्रत्येक वेळेस BMW मर्सिडीजच घ्यायला पाहिजे आहे का साहेब? ती कारण तुम्ही अफोर्डही नाही करू शकत, तुमची नोकरी अफोर्ड नाही करू शकत, तुमचा बिझनेस अफोर्ड नाही करू शकत, आणि सेकंडली तुम्हाला गरज आहे का त्याची? मर्सिडीज घेऊन कुठे दाखवायला जायचं आहे का? BMW घेऊन कुठे दाखवायला जायचं आहे का? नाही, मग कशाला नाही करता? समोरच्या पाशी रोलेक्सची घड्याळ आहे, तुम्हाला काय करायची रोलेक्सची घड्याळ? काही गरज नाही ना. 10 लाख आणि 11 लाखाच्या घड्याळे घेऊन तुम्हाला जायचं कुठे आहे? काहीच नाही, मग करायचं काय? फालतू कशाला फालतू वाईट विचार करतात? या साध्या सारासार विचार करणं आहे, हे लॉजिकल आहे, परंतु हे लॉजिकल तुम्हाला विचार करता येत नाही. कारण काय की डोक्यामध्ये अहंकार असेल तर या पॉसिबलच नाही कुठल्या गोष्टी. तर खरं तर काय, कोणी यावं तुम्हाला डिस्टर्ब करून जावं हे बिलकुल योग्य नाही. त्या व्यक्तीने काय करावं हे तुम्ही ठरवू नाही शकत, पण तुम्ही कसा प्रतिसाद द्यायचा हे तर तुम्ही ठरवू शकता ना. आता अहंकाराच्यात आपण थोडा वेगळा विचार करू. बा नाही म्हणजे करायचा नाही, अहंकार येऊ द्यायचा नाही म्हणजे काय? इज इट दॅट सिम्पल फ्रेंड? बिलकुल नॉट ॲट ऑल. अहो, तुमच्यावर इतक्या वर्षांचे झालेले संस्कार आहे, त्या मी माझ्याला, मी माझं काय, मीच माझं, फक्त माझंच ओके, हे जे करण्यामध्ये तुमचे 25-50 वर्ष जे घालवले आहे की नाही, ते सगळे ब्रेनवर आपले जे संस्कार करून ठेवलेले आहेत ते काय सोपे आहे का इतके आता काढण्यात? आता तुमची किती इच्छा असली विचार करायची तरी इट्स नॉट ॲट ऑल पॉसिबल. त्यामुळे जेवढे आपण वर विकार पाहिले आहेत की नाही, द्वेष वगैरे, असूया वाटणं वगैरे, तर ते कोणतेही असे जे आहेत तर त्यांनी कोणाचं आजपर्यंत भलं झालेलं आहे मला सांगा? लॉजिकल विचार करा. हे सगळे असूया करून हे सगळं आपल्याला समजायला पाहिजे मित्रांनो. नको का समजायला? साधी सिंपल गोष्ट आहे. मग हे समजून घ्या की त्यांनी कोणाचंच भलं जर होत नाही आहे तर मग तुम्ही त्या अहंकाराला इतके वर्ष पोसून त्याला शरण जाऊन नुसतं आपली सारासार विचार करण्याची शक्ती नाही गमावून बसले आहे का? तुम्हाला समजत नाही आहे का ही गोष्ट? मग जर समजत नाही तर मग काय? आपल्याला उपाय योजना तुम्हाला सांगतो इतक्या डिफिकल्ट नाही आहेत,
परंतु सोपेही नाही आहेत. खूपच नेटाने प्रयत्न करणं भाग आहे. त्याशिवाय नाही. तुम्ही एक साधी सरळ व्यक्ती म्हणून न राहता केवळ कोणत्या तरी विकाराने कंटिन्युअस ग्रस्त राहता. तुम्हाला कुठे काय एखादी चिंताच लागेल, तुम्हाला कुठे रागच येत राहील, तुम्हाला द्वेषच करत राहा, कुणाला मत्सरच करत राहा, नाही काही तर कशाची भीतीच वाटत राहील. या सगळ्या म्हणजे भीती कशाची बघा, ही अमुक एक व्यक्ती आता माझ्यापेक्षा पुढे जाते आहे, अच्छा म्हणजे आता हिने कार घेतली का, अरे बापरे, आता म्हणजे कारण तुमच्यापाशी समजा एखादी अशी कार आहे की त्याच्यापेक्षा ती चांगली आहे कार, तुमच्यापाशी होंडा सिटी आहे, त्याच्यापेक्षा त्याने मर्क घेतल्याबरोबर तुम्हाला त्रास व्हायला लागतो. म्हणजे आता तो पुढे याची वेगळी तुम्हाला चिंता वाटायला लागते, भीती वाटायला लागते. त्यांनी छान घर बांधलं की तुम्हाला त्रास, त्यांनी 2 बेडरूम 3 बेडरूम 4 बेडरूमचा फ्लॅट घेतला की तुम्हाला त्रास व्हायला लागतो, भीती वाटायला लागते. आता काय होत आहे की अशाने कसं चालणार आहे. जगात एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, की जेवढं दुःख आहे की नाही त्याच्या मुळाशी काय कारण आहे, एकच आहे. जेवढा संघर्ष आहे, जेवढा भ्रष्टाचार आहे, जेवढे पाप आहेत, त्या सगळ्यांचं मूळ कारण 2च गोष्ट आहे, आपल्या अननेसेसरी अपेक्षा आणि अपेक्षा वाढवायला कारणीभूत ठरलेला आपला अहंकार. मी माझं करून जो वाढवलेला आहे, आपण त्याला चांगलं तगडं करून टाकलेलं आहे, तर तो त्याला कारणीभूत आहे, दुसरं काहीच नाही. तर यांची एकदा का वाढ झाली, याची एकदा छान, की मग काय होतं की तुम्हाला दुसऱ्याचं ऐश्वर सहन नाही होत, भरभराट सहन नाही होत, सुख सहन नाही होत. मग काय, मग आपण अशी कामं करायला लागतो की ज्यातनं हे विकार अजून वाढतात. हे लक्षात ठेवा. मग त्यातनं एखाद्या वेळेस समोरच्याला जर फायनान्शियली जास्त पैसा मिळत असेल, मग आपण एखाद्या वेळेस चुकीच्या मार्गाने पैसा मिळवण्याचा विचार करायला लागतो. आणि मित्रांनो एक लक्षात ठेवा, सुशिक्षित होणं जेवढं महत्त्वाचं आहे, तेवढंच जर कुठली गोष्ट महत्त्वाची असेल तर ती आहे सुसंस्कारित होणं. आपल्या मनावर नियंत्रण ठेवण्याचे, सुसंस्काराचे शिक्षण कुठेही मिळत नाही. हे ज्याचे त्यानेच मिळवायचे, एक लक्षात ठेवा. त्यामुळे अहंकारावर कारणीभूत म्हणजे नियंत्रण ठेवायचं असेल तुम्हाला, तर एकच गोष्ट त्या तुम्हाला मदत करू शकते, ती म्हणजे सुसंस्कार. तुमच्यावर जसे आतापर्यंत जे संस्कार झालेले आहेत ते चुकीचे नाहीत का? मग आता हे चुकीचे संस्कार झालेले आहेत समजा 20 वर्ष 25 वर्ष 40 वर्ष, आता हे काढायसाठी तर वेळ लागेल. मग त्यासाठी सुसंस्कारांची गरज आहे. सुसंस्कार तर आपण करून नाही घेतले, मी माझ्याचे सगळे संस्कार करून घेतलेले आहेत. आता ते जोपर्यंत जात नाही, शिक्षण छान झालेलं आहे आपलं, सुशिक्षित तर झालेलोच आहोत, पण सुसंस्कार हे कोणीही शिकवत नाही, ज्याचे त्यालाच शिकावे लागतात. जर सुसंस्कार होतील तर सुसंस्कारांनीच फक्त आपण अहंकाराला थोडंसं बाजूला ठेवू शकतो, टेम्पररी त्याच्यावर नियंत्रण ठेवू शकतो. आणि सुसंस्कार हे जर बऱ्याच पिरियडपर्यंत आपण त्यांच्यासोबत राहिलो, जसं इतके दिवस यांच्यासोबत राहिलो की नाही, तसं बऱ्याच काळपर्यंत सुसंस्कार जर आपल्यासोबत राहतील किंवा आपण त्यांच्यासोबत राहू, तरच फक्त आपल्याला अहंकारावर काहीतरी नियंत्रण करणं शक्य आहे. अदरवाईज मित्रांनो क्लिअर आहे, आधीच तुम्हाला सांगितलं आहे, लॉजिकली विचार करता येत नाही, सारासार विचार करण्याची बुद्धी नष्ट होते आणि एक सामान्य व्यक्ती म्हणून काम करता येत नाही. आणि अहंकारावर मात करण्यासाठी एकच गोष्ट मदत करू शकते आणि ती म्हणजे सुसंस्कार. आणि हे ज्याचे त्यालाच शिकायचे असतात. आई वडिलांनी वगैरे दिलेले संस्कार जे आहेत हे सगळे ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम हळूहळू सगळे मागे पडतात आणि मी आणि माझा याचेच संस्कार त्याच्यावर होतात. ठीक आहे, तुम्ही विचार करा. आज आपण अहंकार या गोष्टीवर थोडा एकदम प्युअर अनालिसिस करायचा त्याचा प्रयत्न केला. जर तुम्हाला योग्य वाटलं तर तुम्ही बघा, तुम्हाला योग्य वाटलं तर तुम्ही घेऊ शकता यातले विचार, आणि जर नाही योग्य वाटलं तर सोडून द्या. ओके फाईन, थँक्यू व्हेरी मच.